आपण बोलत होतो की बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका नगरपंचायत निकालांना सुद्धा तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपण यानंतर कोल्हापूरमध्ये जाणार आहोत। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, कोल्हापूरकडे खास करून कागलमध्ये काय होतंय याची उत्सुकता वाढलेली आहे, कारण एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले सगळेजण एकत्र आलेले आहेत इथे। कागलबद्दल नेमकी चर्चा काय आणि कोल्हापूरचं एकंदरीत चित्र कसं दिसतंय? ज्ञानदा अगदी बरोबर आहे, कारण आपण कागलमध्ये आहोत आणि कागलकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण याआधी गेले जवळपास 15 ते 20 वर्ष एकमेकांचे राजकीय शत्रू असलेले हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे हे दोघे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक हे या ठिकाणी त्यांनी मोठ बांधलेले आहे। त्यामुळे कागलमध्ये नेमकं काय घडतं याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण इतका मोठा राजकीय संघर्ष सोडून समरजित घाटगे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे दोघे एकत्र आलेले आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर जयसिंगपूरकडे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात संपूर्ण महायुती आणि महाविकास आघाडी ही एकत्र आलेत आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे एकटे आहेत। त्यामुळे तिथे काय नेमकं घडतं हे महत्त्वाचं असणार आहे, कारण जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपंचायत म्हणून आपल्याला जयसिंगपूरकडे पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर मुरगुडमध्ये देखील खूप महत्त्वाची काटेकी टक्कर होणार आहे, कारण त्या ठिकाणी देखील संजय मंडलिक आणि महायुती हे एकत्र आहेत आणि त्या ठिकाणी हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे हे दोघे वेगळ्या बाजूला आहेत। चंदगडमध्ये जर आपण बघितलं तर चंदगड नगरपंचायत आहे, मात्र त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी आले होते। त्यामुळे चंदगडमध्ये नेमका काय निकाल लागतो याच्याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे, कारण चंदगड, कागल त्याचबरोबर आजरा यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही सभा घेतली होती आणि त्यामुळे तिथे नेमका काय बदल होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। प्रशासनानं संपूर्ण तयारी आहे ती मतमोजणीची केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3 नगरपंचायत आणि 10 नगर परिषदांचं या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, मात्र त्याच्या आधीच जवळपास 7 नगरसेवकांनी या ठिकाणी आपलं खातं खोललेलं आहे। म्हणजे पन्हाळ्यामधले 6 नगरसेवक हे बिनविरोध झालेले आहेत आणि म्हणजे कागलमधले म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई आहेत त्या देखील बिनविरोध या ठिकाणी झाल्या आहेत। त्यामुळे 7 नगरसेवकांनी आपलं खातं खोललेलं आहे। त्यामुळे उर्वरित आता सगळे जे नगरसेवकांची धाकधूक वाढलेली आहे आणि कार्यकर्त्यांची उत्सुकता आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। विजय, अपडेट जाणून घेणार आहोत तुर्तास, तुम्ही राहा आपल्या सोबत। आपण पुढच्या काही मतदारसंघांमध्ये किंवा नगरपालिका पंचायतींमध्ये नेमकं काय घडू शकतं, तिथली समीकरणं गणितं कशी आहेत, अश्विन पुढचे प्रश्न विचारेल।